तर नमस्कार मंडळी, आज आहे हनुमान जयंती आणि बघू शकता आज संध्याकाळी गेलेलो होतो पूजेसाठी. कारण की त्यांनी म्हणजे प्रतीक काही घरी नव्हता, म्हणजे स्कूलमध्ये गेलेला होता सकाळी, म्हणून मी सकाळीच जात असते त्याला घेऊन. पण आज काही तो घरी नव्हता, स्कूलमध्ये गेला. त्याच्यानंतर मग ट्युशनला गेला, 2:30 वाजता तो घरी आलेला होता. तर मग संध्याकाळचीच गेली होती मी. दुपारी म्हटलं जावं नाही पूजा करायसाठी, तर मग संध्याकाळची बघू शकता मी हे फुलं आणले होते. हे फुलं तर आपल्याला म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, हनुमानजीला हे फुलं प्रिय आहेत. रुईचे फुलं म्हणतात त्याला, तर तुम्हाला माहितीच असेल रुईचे फुलं आहेत म्हणून हे. तर बघू शकता आमच्या घराजवळच राहते आणि हा पण आमच्यासोबत आलेला होता. त्याला देवाची खूप काही आवड आहे, मस्त त्याला आवडतं मंदिरात जाणं, देवपूजा वगैरे करणं. मी दररोज देवपूजा करते, तो माझ्यासोबतच असतो. तर बघू शकता प्रतीकनी आता पूजा करून घेतलेली आहे. त्याला नंतर म्हणजे 7 वाजता आम्ही मंदिरात आलो होतो संध्याकाळी, नारळ वगैरे फोडलं आणि तिथं प्रसाद वगैरे वाटून दिला. आणि जवळच हनुमानजीच्या मंदिराजवळच आसरा आहेत. ह्या बघू शकता तुम्ही आसरांचं मंदिर पहिलं आधी खूप छोटं होतं, आता मस्त छानपैकी बांधलेलं आहे. बघू शकता आसरा माताचं तुम्ही पण दर्शन घ्या आणि हनुमानजीचं पण दर्शन घेतलं असेल तुम्ही. तर बघू शकता अशा प्रकारे मी प्रसाद वगैरे ठेवला. फुलवात आणली होती ती लावून दिली. आणि तिथंच हापशी आहे, तर हापशीला काही पाणी वगैरे नव्हतं, तर माझ्याकडे पण पाणी नव्हतं. मी एकच गडवा नेलेलं होतं. तिथं कापूर लावला तर मग अशी मी पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग प्रसाद वगैरे वाटला आणि मग रिटर्न वापस आलो घरी. आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग. तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय हनुमान.